नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन? गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन तुम्ही कधीही बनवला नसाल तर ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा, एकही स्टेप न मिस करता. तुम्हालाही समजेल स्टेप बाय स्टेप. अगदी एकही गाठी न होता परफेक्ट गुलाबजामुन झटपट 5 ते 6 तासामध्ये बनवून तयार होतात. परफेक्ट पाकात मुरलेले गुलाबजामुन कसा बनवायचा पाहूयात. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण ती कढई गॅसवर ठेवून घ्यायचे. त्यामध्ये आपण 2 चम्मच तूप घालून व्यवस्थित परतून घ्यायचंय. लालसर होईपर्यंत आपलं हे गव्हाचं पीठ व्यवस्थित त्या तुपामध्ये भाजून घ्यायचंय. त्यानंतर आपण हे सगळं काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं. अगदी लालसर होत आहे. तर लालसर आपला पीठ झाला की ते आपण एका परतमध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडं इलायची पावडर, दुधावरची साय 1 चम्मच हे सगळं घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण 1 चम्मच तूप घालून घ्यायचं आणि थोडं थोडं करून 1 वाटी दूध आपण घेणार आहोत. 1 वाटी दूध यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी 1 वाटी पिठासाठी 1 वाटी दूध लागतो. तेवढंच आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सी होतं. तर इथे पाहू शकता आपला हा पीठ तयार झालेला आहे. आता या साईडला पाक बनवायचा आहे. तर इथे 1.5 वाटी साखर घेऊन मी पाक बनवायला घेतलेला आहे. त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण गुलाबजामुन तयार करून घ्यायचे. छान गोल गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आणि इकडे तेलही छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये गुलाबजामुन घालायचेत आणि तळून घ्यायचे. तिथे तुम्ही पाहू शकता गोल गोल अशी आपण गोळे करून घेतलेले ते आपण तळून घ्यायचेत. इथे पाहू शकता अगदी लालसर रंगावर आपण तळून घेतलेला आहे. याच पद्धतीने सगळे गुलाबजामुन तळून घेणार आहोत. अशी ही तुम्ही रेसिपी कधी बनवलात का? एकदम मंद आचेवर आपण ही गुलाबजामुन तळून घ्यायचे, नाहीतर आतमध्ये गाठी व्हायची शक्यता असतात. तर मंद आचेवर तळून घ्यायचे. आता इथे मी थोडे लमकुळे पण गुलाबजामुन बनवून घेणार आहे. तर इथे लमकुळे थोडेसे बनवून घेतले. इथे पाक आपला तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण 1 चम्मच इलायची घालून घ्यायचं. इलायची पावडर आपण यामध्ये घालून घेतलं. आता हे सगळं मस्त उकळू द्यायचं. परफेक्ट हाताला चिटकतंय का नाही पाहायचं. आपला पाक तयार झाला की त्यामध्ये आपण हे गोळे यामध्ये घालून घ्यायचे. पाहू शकता मस्त असा गुलाबजामुन तयार होतो. आता याला झाकून 4 ते 5 तासासाठी ठेवायचे आणि मस्त मुरले जातात. तर तुम्ही ते पाहू शकता 5 ते 6 तासानंतर मस्त मुरलेले आहेत आणि एकदम परफेक्ट गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तुम्हाला इथे मी दाखवते मंडळी. अशी ही गुलाबजामुन तुम्ही कधीच बनवला नसेल आणि कधीही पाहिला नसेल. एकदम सोपी आणि घरगुती रेसिपी आहे. तुम्हीही नक्की आणि सहजच ट्राय करू शकता. आता इथे मी तुम्हाला एखादं गुलाबजामुन फोडून दाखवते. एकही गाठ अजिबात होणार नाही यामध्ये. इथे पाहू शकता बिना सोड्याचं आपण हे बनवलेलं आहे. बिना खव्याचं पण बनवलेलं आहे. खवा, सोडा यामध्ये अजिबात वापरला गेला नाहीये. तर मंडळी ही रेसिपी आवडल्यास जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.